निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असं वक्तव्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। निवडणुका पुढे ढकलणं हे चुकीचं आहे, उद्या निवडणुका आणि आज त्या पुढे ढकलल्या हे चूक आहे असं म्हणणं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता माध्यमांशी बोलताना मांडलेलं आहे। कुठला कायदा हा निवडणूक आयोग काढतोय मला माहिती नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असं देखील मुख्यमंत्री म्हणालेले आहेत। आक्षेपाचं लेखी सादरीकरण हे सरकार निवडणूक आयोगाला देणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती आक्षेप नोंदवलेला आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही, पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही। काही तर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी। आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले। निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली, एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काय ॲक्सेप्ट केला नाही। त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला, आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय आहे, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। तर मुख्यमंत्र्यांनी काय गंभीर आक्षेप घेतलेले आहेत आणि काय टीका केलेली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। निवडणूक आयोगानंच कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, आयोगानं निवडणुका लांबणीवर टाकणं चुकीचं आहे। कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून लगेच निवडणूक थांबणार का? निवडणूक आयोग कुठले कायदे काढतंय, कुणाचे सल्ले घेतंय, असा देखील सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावरती टीका केलेली आहे। तर माझे वकील मित्र आणि माझा अभ्यास सांगतो हे चुकीचं घडतंय, आमचे आक्षेप निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात कळवणार असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। नगरविकास विभागाचा यात संबंध नाही, आयोग पूर्णपणे स्वायत्त आहे। तर याच संदर्भामध्ये आपण अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, मुख्यमंत्र्यांनी नुकतंच हे एक मोठं वक्तव्य केलेलं आहे, निवडणूक आयोगावरती त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे, काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी नेमकं? मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावर थेट नाराजी व्यक्त केली नाही, तर त्यांच्या निर्णयाला थेटपणे चूक आहे असं म्हटलेलं आहे आणि त्याला त्यांनी दुजोरा देखील दिलेला आहे कायद्याचा। आणि त्यांच्या वकिलांचं म्हणणं आणि त्यांचं देखील म्हणणं होतं की अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे चूक आहे। आणि त्यांनी असं म्हटलं आहे की कार्यकर्त्यांनी प्रचार केलेला आहे, आता ऐनवेळी कोणीतरी कोर्टात जातं आणि त्यानंतर निवडणुका रद्द केल्या जातात, हे चूक आहे असं त्यांनी म्हटलं आहे। आणि पुन्हा एकदा ह्या सगळी प्रक्रिया करणं हे देखील चूक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे म्हणत असताना त्यांनी नगरविकास विभागाचा यात काही संबंध येत नसल्याचं म्हटलं। आणि
आणि या सगळ्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनीच निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती नाराजी व्यक्त केलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र असं जरी असलं तरी आता निवडणूक आयोगाने तो निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता ह्या सगळी निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली ही वस्तुस्थिती आहे आणि ते पुन्हा एकदा निवडणूक घेणं हे देखील शक्य नाही आहे. मात्र आता ते एक प्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला देणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यात ते नेमकं काय म्हणतात आणि पुढे भविष्यात अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत यासाठी निवडणूक आयोग काय दक्षता घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आकांक्षा. अगदी बरोबर आहे कृष्णा. त्यामुळे आता जे प्रेझेंटेशन दिलं जाणार आहे त्यामध्ये सरकार कोणते महत्त्वाचे मुद्दे मांडतं, निवडणूक आयोग यावरती काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कृष्णा असं आहे की मुख्यमंत्र्यांनीच थेट निवडणूक आयोगावरती हा आक्षेप नोंदवलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेचाच एकूण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती कशा पद्धतीनं परिणाम होताना दिसू शकतोय? परिणाम निश्चित होणार आहे, कारण की आता पुन्हा या सगळ्या काही दिवसात आपण पाहिलं तर त्यांनी उदाहरण देखील दिलं. तसंच उदाहरण छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीचं देखील देता येईल. सगळी प्रक्रिया पार पडलेली होती, त्यामध्ये अर्जाची बाद होण्याची किंवा अर्ज मागे घेण्याची आणि आता ती पूर्ण प्रक्रिया पुन्हा करायची. म्हणजे पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळेल आणि दुसरीकडे त्यांचा प्रचाराला लागणारा वेळ, त्यासाठी होणारा खर्च, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या याच्यावरती थेट परिणाम या निर्णयामुळे होणार आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा परिणाम थेट कार्यकर्त्याच्या निवडणुकीवरती होईल. कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे हा पुन्हा सगळी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यावरती याचा ताण होणार आहे, पक्षावरती याचा ताण होणार आहे आणि पुन्हा या सगळ्या प्रक्रिया होत असल्यानं त्याचा थेट परिणाम सर्वांवरच या ठिकाणी होईल असं आपल्याला म्हणता येईल. आकांक्षा. अगदी धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांनी नुकतंच माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगावरती ही जोरदार टीका केलेली आहे की निवडणूक आयोगानंच कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. ज्या निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत ह्या अत्यंत चुकीचं आहे. निवडणुका या लांबणीवरती टाकणं हे अतिशय चुकीचं आहे असं वक्तव्य हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता सरकारतर्फे हा आक्षेप निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात कळवला जाणार आहे. त्यामुळे या आक्षेपामध्ये नेमकं काय म्हटलं जातं आणि निवडणूक आयोग याच्यावरती कशा प्रकारे प्रतिक्रिया देतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. याबरोबरच मुख्यमंत्र्यांनी असंही म्हटलेलं आहे की नगरविकास विभागाचा यात काहीही संबंध नाही. आयोग हा पूर्णपणे स्वायत्त आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेला हा निर्णय अतिशय चुकीचा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नुकतीच प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे आता निवडणुकीवरती काय नेमके परिणाम होतात, काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सध्या आपल्या सोबत आहेत. बाळासाहेब थोरातजी, मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगावरती अतिशय गंभीर असा आरोप केलेला आहे, टीका देखील केलेली आहे. यावरती आपलं नेमकं म्हणणं काय? निवडणूक आयोगाचं जे सर्व निवडणुकीचं नियोजन आहे ते बिलकुल चुकीचं आहे. असं आहे की असं छाननी झाल्यानंतर काही अपील्स होत असतात, त्याचा किती टाइम लागेल याचा विचार त्यांनी केलेला नाही आणि केवळ त्याच्यात निर्णय होऊ शकले नाही, निर्णयानंतर वेळ मिळू शकला नाही असे कारण दाखवून आता निवडणुका 20 दिवस पुढे केलेल्या आहेत. आता यामध्ये कोण जबाबदार? मी तर काल बोलत असताना असं म्हणलं की हे निवडणूक आयोगच सत्तेच्या लोकांचं ऐकून निर्णय करतंय. कधी कधी असं वाटतं की यांचा कार्यक्रम बनवलाय कोणी, अशी शंका मनामध्ये येऊन जाते. इतकी वाईट अवस्था यामध्ये आहे. आपण कल्पना करा की आता 20 दिवस म्हणजे अगोदरच 2-2, 3-3 महिने लोक काम करत असतात. आता टोकाला इलेक्शन 2 दिवस राहिलं आणि तुम्ही 20 दिवस पुढे पुन्हा त्यांना काम करायला सुरुवात करणार. कोणत्या पक्षाचा असो, शेवटी लोकशाही आहे, पक्ष आहे, मतमतांतर तो भाग असतो. परंतु लोकशाहीची एक प्रक्रिया असते की निर्वेद असली पाहिजे, निकोप असली पाहिजे. काय चाललंय म्हणजे आता 20 दिवस पुन्हा ते कसे किती हलवणार त्या सगळ्या त्या कार्यकर्त्यांचे, त्या उमेदवारांचे, जनतेचे. तुम्ही विठीला धरताय जनतेला. मग तुम्ही खरं म्हणजे जनतेला हे लोक काय जनावर समजतात काय, कसे हाका असं वाटावं, इतकी वाईट परिस्थिती खरं सांगतो तुम्हाला. असं आहे की आता हे सुद्धा दुसरं सुप्रीम कोर्टचं सुद्धा जे चाललेलं आहे, 21 जानेवारीला हिअरिंग होणार आहे. आता तुम्ही 21 जानेवारीला हिअरिंग होऊन मग कोर्ट ठरवणार आहे का तुम्ही आरक्षण बरोबर दिले का नाही. नसतील तर ते मग ते रद्द झालेले इलेक्शन रद्द करणार असतील
यांना काय फरक पडणार आहे? अधिकाऱ्यांना, त्या जनतेला फरक पडणार आहे, त्या लोकप्रतिनिधींना फरक पडणार आहे, त्यांच्या कष्टाला, मेहनतीला काही विचार किती चुकीच्या पद्धतीने केले जाते. आम्ही सहकारातले निवडणुका करणारे लोक आहेत. आम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये बरोबर टाइम ठेवलेला असतो का एकंदर छाननी झाल्यानंतर काही काळ जो लागतो, काही कोर्ट मॅटर झालं तर व्यवस्थित टाइम त्यामध्ये ठेवला असतो. यांनी 4 दिवस असे ठेवतायत काय? कार्यक्रमच असा कॉम्पॅक्ट एवढा दाबलेला कार्यक्रम तयार केला आणि सगळं नुकसान. बरं, हे सगळा त्रास होतो तो जनतेला होतोय, त्या कार्यकर्त्याला होतोय, त्या उमेदवारांना होतोय, कोणत्या पक्षाचा असो. बरोबर आहे थोरातजी, तुम्ही उमेदवारांना त्रास होतोय असं म्हणताय. उद्या ज्या निवडणुका होत आहेत त्याचा निकाल हा परवा लागणार आहे, परंतु ज्या 20 तारखेला निवडणुका गेलेल्या आहेत त्याचा निकाल हा 21 तारखेला लागणार आहे. त्यामुळे दोन्ही निवडणुकांचे निकाल हे एकत्र लागावेत का? आपलं काय मत आहे यावरती? आता खरं सांगतो, याचा परिणाम तर म्हणजे आता आम्हाला काय वाटेल, आम्हाला वाटलं आमचा निकाल होऊन गेलेला चांगलं, असं आम्हाला वाटू शकतं. समजा संगमनेर म्हणून माझा विचार करेल किंवा काही आमचे, परंतु तिथे जे मोठाले जे आहेत म्हणजे ज्यांचं पूर्ण हेच थांबलेलं आहे ते 21 ला आपोआपच होणार आहे. आता याच्या बाबतीत काही मतांतर असू शकतात. आम्ही तर म्हणणार का आमचा निकाल देऊन टाका, मोकळे होऊन जातो आम्ही, परत 20 दिवस थांबा. जनता असे संशय घेते की 20 दिवसात आणखी काही उद्योग करतील का काही पॅटर्नचे, ईव्हीएमचे. ही काळजी परत आम्हाला वाटून जात असते. ही दुसरी गोष्ट आहे. ईव्हीएमच्या बाबतीत सुद्धा शंका लोकांच्या मनामध्ये खरोखर सांगतो आहे. असं काही नाही, जे निकाल येतात त्यांच्या पद्धतीने बंपर मेजॉरिटी यांना मिळत आहेत, याच्यामध्ये ईव्हीएमची सुद्धा शंका वाटत असते. आता ह्या सगळ्याचा परिणाम होणार ना. जर तुम्ही 20 दिवस पुढे तुमचा निकाल ठेवले तर त्याची ती चर्चा होणार लोकांमध्ये का काय चाललंय, काळजी घ्या, राखण बसा, काही चालू शकतं. आता काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही विनाकारण सगळा गोंधळ हा विनाकारण गोंधळ साध्या. मला असं वाटतं हा कार्यक्रम बनवतो कोण, म्हणजे निवडणूक आयोग स्वतः स्वायत्त आहे का नाही असं कदाचित वाटतं. कुणीतरी यांना बाहेरून हाताळतं काय? स्वतः निवडणूक आयोग जे अधिकारी असतात, IAS अधिकारी असतात, IAS अधिकाऱ्यांना एवढं तर माहिती असतं की निवडणूक प्रक्रिया निर्वेद करायची असेल, निकोप करायची असेल तर कशी करावी, असं असतं का होत नाही. थोरातजी, यावरती आता सरकारकडून देखील आक्षेप नोंदवला जाणार आहे, त्यामुळे निवडणूक आयोग आता काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.